प्रस्तावित वाढवण बंदराला महामार्गाशी जोडणाऱ्या 32 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादन कामासाठी मागील आठवड्यात बैठक पार पडली असून मार्ग खाजगी जमिनीतून जाणार असल्याने भूसंपादन होणाऱ्या जमिनीची माहिती डहाणूचे उपविभागीय अधिकारी व तलाठी वर्गाकडून मागवल्याची माहिती पुढे येत आहे। हा महामार्ग केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत 8 पदरी महामार्ग तयार केला जाणार आहे। वाढवण बंदराला पूर्वेकडून जाणाऱ्या 32 किलोमीटर महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना याआधीच प्रसिद्ध झाली आहे। या भूसंपादनामध्ये शासकीय आणि खासगी जमीन संपादित होणार आहे। या संपादित जमिनी संदर्भात उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी यांनी भेटी दिल्या होत्या। महामार्ग जाणाऱ्या भागाचे चिंचणी चारोटी वाणगाव मंडळ अधिकारी तसेच संबंधित तलाठी यांची बैठक गांधी यांनी घेऊन काही माहिती बैठकीत घेतल्याचे समजत आहे। वाढवण बंदराला स्थानिकांकडून कडाडून विरोध होत असताना वाढवण बंदराला जोडणाऱ्या रेल्वे आणि रस्त्या मार्गासाठी भूसंपादन करताना प्रचंड विरोध होण्याची शक्यता असून प्रशासनाची कसोटी लागणार आहे।